श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना महत्वाची बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण अपडेट. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. परंतु आणखीन एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता राज्यातील महिलांना 6वा हप्ता कधी मिळणार, कुठल्या महिला अपात्र होणार, ज्या महिलांना पैसे आले नाहीयेत त्यांना पैसे कधी मिळणार, नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार, याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजना या महिला ठरणार अपात्र. सर्वात मोठी अपडेट आणि मोठी अपडेट. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे अशा कुटुंबातील महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. टॅक्स भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाही. लाडकी बहीण योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच कायम आहेत. त्यामुळे आता अशा महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला आता एक महत्त्वाची अपडेट देतो. राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे. राज्यात परत आता लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरलेले आहेत त्याचे परत पडताळणी होणार आहे. आणि जर तुमचा पती टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज बाद होईल. त्याचप्रमाणे 2.5 लाखांच्या वर जर उत्पन्न तुमचं असेल तर ते तुमचा अर्ज बाद होईल. एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती असतील तर अर्ज बाद होईल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी तुमचा अर्ज बाद होईल. अशा भरपूर निकष लावलेले आहेत. किंवा आधी तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असताल तरी तुमचा अर्ज बाद होईल. तर आता ही सर्वात मोठी अपडेट आहे की या महिला अपात्र ठरणार आहेत. आणि ज्या महिलांना KYC केली नाही, बँक लिंक केली नाही, त्यांना पैसे येणार नाहीयेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सर्व ते लिंक करून घ्या. तर अशा प्रकारची अपडेट आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट सांगितलेले की अशा महिलांचे अर्ज आता बाद होणार आहेत. आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. आणि तुम्हाला गुगलवर नाना फाउंडेशन नक्की सर्च करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट भेटेल. 2100 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा आणि फॉर्म भरा. म्हणजे तुम्हाला 1,500 नाही तर 2100 रुपये मिळतील. काळजी घ्या. स्वामी समर्थ.